दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याचा पदभार दिला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे खरं तर यांच्या संदर्भात राज्यभरात चर्चा सुरू होती। आरोप प्रत्यारोप झाले। छावा संघटना सुद्धा आक्रमक झाली। मोर्चे आंदोलन झाले। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमक पद्धतीने केली जात होती आणि अखेर आता त्यांचं खाते बदल केले जाण्याची शक्यता आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपलं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे जोडले। ताई, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता कृषी खात्याचा पदभार दिला जाणार आहे। खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यभरात अगदी आक्रमक पद्धतीने होत असताना राजीनामा न घेता केवळ आता खाते बदल केला जात आहे। काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? अजून तरी आम्हाला कोणतीही अशी तुम्हाला जी काही सूत्रांनी माहिती दिली आहे ती त्याच्या बाबतीत आम्हाला माहिती नाहीये की बाबा सदर खाते बदल करून भरणे मामांना देणार आहेत। याच्या आधी बातमी होती की सदर खाते बदलून मकरंद आबा पाटील यांना देणार आहेत। तर असं कोणताही निर्णय किंवा कुठली खात्रीशीर माहिती आमच्यापर्यंत नाही। मुळामध्ये कोकाटेंच्या बाबतीत जे काही विधानं त्यांच्याकडनं आली होती त्याच्यावर अजितदादांनी प्रत्येक वेळेला त्यांना ती तंबी देऊन माननीय अजितदादा मुख्यमंत्री यांनी त्यांना पुन्हा एकदा कालच कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये सगळ्याच आमदारांना आणि मंत्र्यांना सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे तुर्तास तरी ही कोणतीही तुम्ही जे सांगताय नाही ताई, आपल्या मताशी सहमत आहे। आपल्याकडे या प्रकारची माहिती नसेल, मात्र जर का खाते बदलाची अशी शक्यता असेल, यात तथ्य असेल तर खाते बदल हे करून एका प्रकारे सरकारच्या माध्यमातून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप सुद्धा विरोधक करतात। त्यांनी जे त्यांच्यावर जो आरोप झाला किंवा त्यांचा जो व्हिडिओ जारी केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की मला रम्मी येत नाही। तो अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे गेलेला आहे, तो माध्यमांकडे किंवा तुमच्या माझ्याकडे नाही। रोहित पवार सांगतायत अहवाल दिले आणि त्याच्यामध्ये हे असं लिहिलेलं आहे। विरोधक सांगतात म्हणून कुणाला शिक्षा द्यायची किंवा तातडीने, कारण का माणिकराव कोकाटे हे 5 वेळा निवडून आलेले, तो मतदारसंघातलं त्यांच्या लोकांनी त्यांना निवडून दिलेत, इलेक्टेड पर्सन आहेत ते। त्याच्यामुळे त्यांच्यावर जी काय कारवाई करायची नाही करायची, कशा पद्धतीची जी कारवाई असेल हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा आहे। नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद। आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल।